लॉकडाऊन काळात गुन्हेगारी वाढत चाललेली असून काल रात्री 11:15च्या सुमारास दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांनी 1.5 महिन्यापूर्वी घेतलेला नवीन मोबाईल सर्राईत गुन्हेगारांनी उडवला। त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्री उशिरा ऑफिसचे काम संपवून घराकडे जात असताना 11:45च्या सुमारास पाठीमागून आलेल्या गुन्हेगारांनी मोबाईल हिसकावून पोबारा केला। काळे हे डॉक्टर जी.बी. राठोड यांच्या हॉस्पिटल समोरून घराकडे जात असताना त्यांच्या मागून एक पल्सर ही दुचाकी आली। त्यातील एक जण खाली उतरला तर 2 जण पुढे गेले। काळे यांचे प्रसिद्ध शायर कवी अजीम नवाज राही यांच्यासह मोबाईलवर भावनिक संवाद सुरू होता। या दरम्यान एकाने संधी साधत त्यांचा मोबाईल हिसकावला आणि पुढे पडत सुटला। समोर गाडी घेऊन थांबलेल्या दोघांसह हा तिसरा मोबाईल घेऊन पसार झाला। सदर घटनेची फिर्याद तातडीने रात्रीच शहर ठाण्यात देण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, रणजित सिंह राजपूत, भाजपाचे देवेंद्र खोत, नगरसेवक उमेश कापुरे यांनी सहकार्य केले। ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी आज सकाळी ऑन द स्पॉट चौकशी करीत चौकशी सुरू केली आहे। सॅमसंग कंपनीचा चोरी गेलेला या मोबाईलची किंमत 18,000 रुपये आहे, परंतु आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे करीत आहेत। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।